जेव्हा आपल्याला नाव मिळत असतं आणि लोक तुम्हाला वाजवून तुम्हाला बघून शिट्या टाळ्या वाजवतात, तुम्ही ॲज अन करिअर म्हणून ते स्वीकारलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल काही नाही ह्याच्यातच भरपूर पैसा आहे आणि ह्याच्यात मला आनंद वाटतोय, तर ते चांगलंच आहे. मग त्याच्याविषयी काही वाईट नाही. अरे भाऊ एक चित्रपट करते म्हटलं अरे वा चांगलं आहे, पण बजेट थोडा मला कळत नाही, कमी बजेटवालेच का मला भेटतात ते मला फार वाईट वाटतं की मीच मित्रांसाठी किती वेळ करत राहायचं, माझी काही प्रगती होऊच नाही का आर्थिक. लोक हो, आपल्याला खूप हसवणारी माणसं भेटत असतात, पण त्यांची ही हसवी जी प्रतिमा असते ही बऱ्याच वेळेला फसवी असते, कारण त्यांच्या हास्य पाठीमागे थोडीशी खदखद, थोडंसं खुपणं असतं. हे काय खुपणं असतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे दोन विनोदवीरांना बोलवलेलं आहे. स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या दोन विनोदवीरांचं, वैभव मांगले आणि भाऊ कदम. वैभव मांगले आणि भाऊ कदम, तुमच्या नावाची डिमांड एवढी जास्त होती की आम्हाला पहिल्याच आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलवायला लागलेलं. आपल्या गुर्जर बंधूंमध्ये आपण कल्पेश भाई, जिग्नेश भाई, अशी सगळी एस भाई आपण खूप पाहतो, भावेश भाई, पण मराठीमध्ये डायरेक्ट भाऊच नाव असल्यामुळे मग प्रॉब्लेम होतो का? फार वाईट वाटतं का? होतो खूप, म्हणजे घरापासूनच सुरुवात करतो. बायको पण भाऊच म्हणते. नाही म्हणजे काय होतं, फोन आला, भाऊ कुठे आहे, तर भाऊ झोपलाय, बायको सांग भाऊ बाहेर गेलाय, बायको, हे ऐकून खूपच वाईट वाटतं. बायको जेव्हा हाक मारते त्याला भाऊ म्हणून हाक मारत नाही ना? नाही नाही तेव्हा नाही. आपल्या दोन इंडस्ट्रीमध्ये दोघे जण आहेत, एक वाड्या एक आहे, ज्या वाड्याला त्याची आई पण वाड्या म्हणते आणि बायको पण वाड्या म्हणते. पण मग बायकोचं ठीक आहे, पण इतर ज्या वेळेला बायका भाऊ म्हणून हाक मारतात त्याला वाईट वाटतं? तेव्हा थोडं खूपच. एक असा किस्सा आहे की एका मुलीला मला कॉलेजमध्ये प्रपोज करायचं होतं आणि मी म्हटलं चला करूया प्रपोज. मित्र म्हणाले अरे आत्ताच नाही तर कधीच नाही, आत्ताच काय ते कर. म्हणून मी गेलो घाबरत घाबरत तिच्याकडे. म्हणलं मला काही बोलायचं आहे तुला. ती म्हणते बोल ना भाऊ. भाऊ बोलल्यावर सगळं संपलं. पण एकंदरीत आपला रंग, आपलं दिसणं हे कधी खुपलं का? हां, कधी म्हणजे एखाद्या वेळी नाटकात म्हणा किंवा नाटकातच जास्त कॅरेक्टरवर न बोलता आपल्या रंगावर आपल्या दिसण्यावर बोललं की ते वाईट वाटायचं की काही गरज नसताना का, म्हणजे नाटकात नाहीच आहे पण त्यावर बोललं जातंय, तेव्हा वाईट वाटायचं. अशी एखादी आठवण? एक नाटक करत होतो मी, त्या नाटकात आता त्या कलाकारांचं नाव घेत नाही मी, तर मीच नाहीये ना तो. नाही त्यावेळी नसताना त्या कॅरेक्टरचं काही संबंध नसताना ते बोललं गेलं, त्यामुळे ते मला फार वाईट वाटलं होतं. त्यांना बोलू शकत नव्हतं मी की असं नका बोलू म्हणून. बर वैभव, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की टक्कल असलेली लोक फार विद्वान असतात असं म्हणतात लोक, तर असा डायरेक्ट संबंध वाटतो का? नाही रे, असं काही नसतं. असे खूप इंडस्ट्रीमध्ये टक्कल करून घेतलेले लोक आहेत की ज्यांना आपण विद्वान वाटावं असं वाटतं, पण तसं कदाचित नसेलही. टक्कल आहे म्हणजे मला तसं टक्कल नाहीये, मला केस आहेत, इथून केस आहेत मला, आणि म्हणजे हे इथून विरळ झालेले आहेत. म्हणजे असा एक साधारण चिवड्यात लाडू टाईप मध्ये प्रकार आहे केस. भाऊ, आपलं पण पान सुपारीचं दुकान खूप छान चाललेलं होतं ना, ते दुकान जास्त चांगलं होतं का हे अभिनयाचं दुकान जास्त चांगलं? नाही, इकडे काही झालं नसतं तर ते छानच होतं. त्यावेळी म्हणजे कामं नव्हती जेव्हा दुकान होतं तेव्हा, आणि घरून तेवढं नव्हतं की कर नाटक वगैरे. कोकणात म्हणजे नाटक कसला करतेस मेल्या, नोकरी कर, हाच मुद्दा म्हणजे अजूनही आहे. म्हणजे अजूनही सासूरवाडीची माणसं म्हणतात का बायकोला की काय तुमचे हे काय करतात? नाही, ते अभिनय करतात, पण ते ठीक आहे, पण करतात काय? आणि तिकडे मग सुरू असतं
काय करतात टी व्हीत दिसतात वगैरे, मग पैसे बरे मिळतात का वगैरे, हा पहिला मुद्दा. घर चालतं का, म्हणजे त्याशिवाय कसं करेल ना. आणि मग आता व्यवस्थित चाललंय, पण आता दुकान नाही, आता हे दुकान चालू केलं. पण पान सुपारीचं म्हणजे वडिलोपार्जित दुकान? नाही नाही, आम्हीच सुरू केलं. हो. हा. मग स्वतः बसायचं गल्ल्यावर? हो, स्वतः बसायचं. मग आता मिस करतो का ते? आता खरंच मिस करतो, कारण वेगळे लोक यायची, वेगळी कॅरेक्टर मला तिकडेही मिळायची. त्याच्यातलं एखादं कॅरेक्टर आठवतंय का? हा, एक माणूस वरतीच बिल्डिंग होती, त्याच्या खालीच दुकान होतं, वरून यायचा तो, पान नकावडा पान द्या ना, पान हा द्यायचो. मग जरा व्हायचं चुना सुपारी, मग तंबाखू थोडं थोडं. तर ते पैसे वगैरे काही नाही, आपल्या असं गप्पा मारता मारता ते एक बोलताना बद 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 असं काहीतरी शब्द ऐकला. ते म्हटलं ते पुढच्या वेळी येतील तेव्हा हे अजून जास्त द्यायचं काहीतरी, ते ऐकायला मिळेल. ते यायचे तर मी जास्तच द्यायचं. हे मस्त. आणि एक यायचे ते बोलता बोलता प्लस काय माहिती आहे, ते असं आहे, प्लस काय माहिती, अशी सुरुवात व्हायची त्यांची. हे काय झालं का प्लस काय माहिती, आणि मित्राने जे सांगितलंय तेच हे बोलायचे सेम. तू एक वाक्य बोलून दाखव, मग ते रिपीट करतील, ते आपण असं असं करू दाखव. नाही, काय माहितीये ना भाऊ, मला असं वाटतं की हे बघ, पानाची गादी उत्तम चालली आहे, तर जर अजून 4-2 गोष्टी ठेव ना, म्हणजे वेफर्स ठेव, समजा डिओ ठेव वगैरे, असं ठेव ना. नाही, प्लस काय माहिती आहे, म्हणजे आता चाललंय ना, तर ते ठेव ना. प्लस काय माहिती आहे, म्हणजे ते बरं होईल. नाही, गंमत काय, तो भाऊ आहे ना, भावाला पण मदतीला घे ना. हा, म्हणजे प्लस काय माहिती आहे, घे ना. या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही स्क्रिप्टमध्ये करत असता का? म्हणजे स्क्रिप्ट रायटर ज्यावेळेला देतो स्क्रिप्ट, आणि त्यामध्ये मग अजून ऍडिशन्स या सगळ्या होत असतात का? सगळं स्क्रिप्टमध्ये असतं तेच करतात? नाही, ऍडिशन होत असतं स्क्रिप्टमध्ये. काय काय वेळी ते नसतं, मग ते कॅरेक्टर करते वेळी ते हा एक कॅरेक्टर आहे, म्हणजे जसं मी शहाणपण देगा देवा मांजरेकरांचा चित्रपट, त्यात एक वेडा करायचे, ते सगळे 4-5 वेडे. म्हटलं त्यांनी सांगितलेलं की कॉमन नको आहे वेडा, ते केस खाजवते वगैरे, असं काही नको आहे. तर म्हटलं काय करू, ते एकदा प्लॅटफॉर्मला होतं डोंबिवलीत, ते एक असा माझ्या समोरून गेला, सिगरेटचं पाकिट होतं. हा, चल त्याला 8 टाक, सीबीआय, हा टाक, मी सीबीआयला मला सांग ना, मी टाकतो, घे आत घे त्याला. हा असा का गेला, हे सॉलिड आहे. मग मी त्यावेळी ते वापरलं इकडे वेडा. मोबाईल असतो हातात, मोबाईल नाही, फक्त ते कॅरेक्टर तिकडे प्ले केलं, म्हणजे असा एक वापर. वैभव, असं आता ह्या फू बाय फूच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही बघतो आणि सगळा महाराष्ट्र ज्यावेळेला वेडा होतो तुमच्या दोघांचे परफॉर्मन्सेस बघून, तर त्यावेळेला पाठीमागच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे की खरोखर हे म्हणजे खोपड्यातलंच आहे की अशी स्क्रिप्ट येते का कधी? कारण स्क्रिप्ट लिहिणारे वेगळे असतात. आता मी याच्याबद्दल नाही, पण आली स्क्रिप्ट आणि अरे यार हे काय आता करायचं, असं झालं, असं कधी झालंय का? असं खूपदा होतं. तर असं एखादं स्क्रिप्ट थोडंसं 2-4 वाक्याचं काही लक्षात आहे का, जे आलं त्यावेळेला एकदमच पातळ होतं आणि त्याच्यात काहीतरी घालून तुम्ही लोकांनी एकदम सॉलिड केलं? म्हणजे खरं सांगू, जे बेवड्याचं स्क्रिप्ट आम्ही केलं होतं त्याच्यात फक्त 3 लाईन होत्या. एक बेवडा घरी येतो आणि तो दारू आपण प्यायलो नाही आहोत असं त्याला दाखवायचं आहे बायकोला. बायको त्याला त्या अर्थाने तिला माहिती आहे पण ती दाखवत नाहीये. कसं करून दाखवणार? आता हे एवढं सगळं लिहिलं होतं, तर विशाखा आणि मी याच्यामध्ये आता म्हटलं काय करणार आपण आता, कारण डायलॉग पासून सगळं, तर म्हटलं आपण डायलॉग कमी बोलूया आणि इम्प्रोवाइज जास्त करूया. दाखव थोडं करून दाखव. ती सरळ रेषा मारू नको ना, सरळ रेषा चढू नको तू सरळ रेषेवर. अच्छा, सरळ रेषा मारू का? बरं, हा मारली सरळ रेषा. याला का वाकडी तिकडी मारली रेषा, सरळ कुठे मारली? अहो ती सरळच मारली रेषा, सरळ मार. मग ती परळ सरळ मारते आणि ती सरळ मारली आणि ती उभी राहते. हा, आता सरळ रेषेवरून चालून दाखवा. कुठे सरळ रेषा? असं ती खाद्यावर हात ठेवतो मी. कुठे सरळ रेषा? ही आहे ना. मध्ये झोप लागते दारुड्याला, अशी एक मध्ये ती होती. त्यानंतर ती म्हणाली की शाळा म्हणून दाखवा. ते म्हणते आधी प्रतिष्ठा, प्रतिष्ठा, जाज्वल्य, सगळं पाठ आहे आपल्याला, जाज्वल्य. आता शाळा म्हणा. हा, शाळा शाळा शाळा.
शब्द कधी फुटत नाही, नुसती जीभ चालते. तर ते खूपच होतं. आणि कधी कधी म्हणजे मला विशाखासाठी माझं एवढं सॉलिड ट्युनिंग आहे की आम्हाला एकमेकांच्या गोष्टीचं हसू येतं. ती जी एखादी रिॲक्शन एकदम वेगळीच देते ती एका पॉइंटला. फार मोठी ऍक्ट्रेस आहे ती. मग ते आमचं ट्युनिंग फार. आता आम्ही लग्नाची बेडी पण नाटक करतो आहोत, त्यात सुद्धा आम्ही एकमेकांकडे बघून हसतो स्टेजवर. आम्हाला त्या गोष्टींची गंमत येते, एकमेकांची रिॲक्शनची. आता ही काय रिॲक्ट होणार आहे मला माहिती असतं आणि त्याचं हसू येतं, आधीच हसू येतं मला. आता ही काय रिॲक्शन देणार आहे. जी माझी आणि भाऊची सुद्धा खूप आम्हाला गंमत येते. करून गेलो गावचे आम्ही आता 300 प्रयोग जवळपास केले, एकडाव भटाचे 500 प्रयोग केले. तर मला वाटतं त्यात सुद्धा भाऊला जास्त विचारलं तर बरं होईल की काय आम्हाला गंमत. म्हणजे एकडाव भटाचं नाटक जे करत होतो आम्ही, हा एक गोष्ट करतो अशा वेळी. आता आम्हाला तो चान्स नसतो, ह्याला रुमाल कायम असतो ह्याच्यात. एक असा रुमाल, तो रुमाल लोकांना वाटतं कॅरेक्टरचं एक सॉलिड, का हा क्या बात आहे. तो रुमाल असतो, समोरच्याला हसवून आपण गप्प होतो. हा धरतो असा रुमाल, मला हसवतो आणि असा धरतो. मी हसतो, मी दिसतो असा. एक दोनदा सचिन गोस्वामींचं, आमचे डायरेक्टर, त्यांचंच नाटक ते खूप ऐकलंय मी त्यांचं. ह्याच्यामुळे ह्याला दोष देत नाही मला, तू का हसतोस म्हटलं तर तेच तर तिथे काय घडतं तुम्हाला नाही माहिती, हसायला येतच काय करणार. काही करायचं म्हणजे जे कॅरेक्टर नॉर्मल एवढे प्रयोग व्यवस्थित चालत होतं ते एक वेगळंच चालायला लागलं स्टेजवर. दाखव. आता मी नॉर्मल असा चालतो. हा साहेब मारू नका, साहेब मारू नका. बेडरूम दाखव, चल तिकडे, चला. असा मी नॉर्मल येतो. एक दिवशी मी हे माधव चल बेडरूम मारू नका, चल तिकडे, हा चल तिकडे. एकडाव भटाचा हे नाटक एवढं तुफान ज्यावेळेला चाललं, पण त्याचा ज्यावेळेला चित्रपट झाला त्यावेळेला मात्र वैभव तुझा विचार केला गेला नाही. तर ह्याचं काहीतरी फार खुपतं का, फार मनात कुठेतरी? हो, खुपतं मला. कारण म्हणजे मी भरत जाधवानी खूप छान काम केलं त्याच्यात, खूपच चांगलं केलं, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण मला वाटलं की तो अधिकार माझा होता. आणि जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा त्यांचं काम मला आवडलं, पण मला डेफिनेटली असं वाटलं होतं की मी जास्त चांगलं करू शकतो. हा, म्हणजे कारण मी ते केलं होतं आणि मला माहिती होता माधव भट काय आहे, किंवा ती माझी मुलगी, माझा जावई, माझी बायको काय आहेत हे मला सगळी माहिती आहे. तो फरक पडतो, पण तरी सुद्धा भरत जाधवांनी खूप चांगलं काम केलं होतं. याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यात त्यांचाही दोष नाही. काय, आता इतके सगळे कमर्शियल वागतात लोक, त्या कमर्शियल वागण्यामध्ये मला वाटतं त्यांचं हे वागणं बरोबर आहे की आज भरतला घेतलं तर सिनेमा विकला जाईल. ऑफकोर्स तेव्हा फुबाई फू पण नव्हतं, मी तेव्हा आज जेवढं नाव मिळालं तेवढं मला नाव नव्हतं मिळालं. तर तेव्हा कदाचित सिनेमा विकला गेला नसता असं त्यांना वाटतंय. पण तरी सुद्धा मला असं म्हणायचं आहे की आमचा जो प्रोड्युसर होता पूर्वी, ही त्याची जबाबदारी होती. आणि मला अजूनही वाटतं की शेवटी काय, गोस्वामी त्याचे डिरेक्टर होते, त्यांच्या हातात सुद्धा काय होतं, त्यांना त्याचा सिनेमा करायचा होता. पण त्यांनी पण लावून धरलं असतं तर कदाचित मला वाटतं झालं असतं, म्हणजे मी काम करू शकलो असतो. पण कमर्शियल या गोष्टीमुळे त्यांनी त्याचा विचार केला असेल. लोक, ठीक आहे, गोस्वामी म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे या कार्यक्रमाचे जे दिग्दर्शक आहेत आमचे, तेच जे एकडाव भटाचे दिग्दर्शक होते, तेच ज्यांनी चित्रपट केला, तेच ज्यांनी भरत जाधवला घेतलं त्यावेळेला. यांचं खुपणं इतक्या फास्ट कनेक्ट करणारा एकमेव कार्यक्रम असेल. या खुपण्याचं उत्तर तुम्ही ताबडतोब द्यायला पाहिजे. वैभव मित्रा, मला मान्य आहे तुझं खुपणं, पण काही व्यावसायिक अपरिहार्यता होत्या त्यावेळी. तुला आठवत असेल तर मी तुला फोनही केला होता की मांगले असं घडतंय, पण त्यातला अण्णा महाराज तू करावास. आणि तिथंही काहीतरी घडलं की ज्यामुळे ते तुला करता आलं नाही. अर्थात या सगळ्या गोष्टीत आपण पुन्हा पडूया नको. त्यानंतर तू सतत माझ्या स्वप्नात यायला लागलायस, पहाटे वगैरे येतोस आणि विचित्र एक्सप्रेशन्स, वेगवेगळे तुझे हावभाव, बऱ्याचदा मी दचकून उठलेलो आहे. गंमत सोड, मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे काही घडलं आहे त्याची सव्याज परतफेड मी करणार आहे. एक आपण छान सिनेमा करू ज्यात तुला आवडणाऱ्या भूमिकेत असेल आणि आपली सगळी भटांची टीम पुन्हा एकत्र आलेली असेल आणि आपण धमाल उडवलेली असेल.
वैभव मांगले इतका हिट असून 2x2 मध्ये हिट असून त्याच्या नावाने चित्रपट खपला जाईल की नाही याची गॅरंटी निर्मात्यांना नाही. त्यामुळे लीडमध्ये आतापर्यंत चान्स मिळाला नाही. परंतु ज्या वेळेला इव्हेंट्स होतात त्यावेळेला मात्र गॅरंटेड वैभव मांगले बाबा पाहिजेच, भाऊ कदम बाबा पाहिजेच. तर ही गोष्ट नक्की आवडते का नाही आवडत? ते सुरुवातीला बरं असतं, म्हणजे जेव्हा आपल्याला नाव मिळत असतं आणि लोक तुम्हाला बघून शिट्या टाळ्या वाजवतात. पुन्हा तेच आहे की तुम्ही त्या अशा इव्हेंट्सना किती जाणं तुम्ही स्वतःला त्याच्यात बांधून घेता हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही ॲज अन करिअर म्हणून ते स्वीकारलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल काही नाही ह्याच्यातच भरपूर पैसा आहे आणि ह्याच्यात मला आनंद वाटतोय, तर ते चांगलंच आहे. मग त्याच्याविषयी काही वाईट नाही आहे. पण मला असं वाटतं की मला वैयक्तिक या गोष्टीचा फार कंटाळा येतो. भाऊ सेम प्रश्न तुला पण विचारतो की इव्हेंट्समध्ये परफॉर्मन्स करणे, नाटकामध्ये करणे आणि चित्रपटामध्ये करणे ह्या 3 गोष्टीमधली सगळ्यात आवडणारी आणि सगळ्यात खुपणारी? आवडणारी नाटक आणि चित्रपट. इव्हेंटला एवढंच होतं की रिस्पॉन्स फीडबॅक जो आहे पब्लिकचा तो तेवढा हे नाही होत. म्हणजे जे काही आपण विनोद करतो ते काही सगळेच कळतात किंवा त्या टाईपचं स्किट असेल तर गोष्ट वेगळी. मग जरा थोडं वेगळं स्किट करावं लागतं जे आपण टी व्हीत नाही करू शकत, चित्रपटात नाही करू शकत. मग या पब्लिकसाठी एक वेगळं स्किट करावं लागतं. अच्छा, काय असतं ते वेगळं? वेगळं म्हणजे थोडं लाऊड? नाही लाऊड नाही, डबल मिनिंग थोडं असं जाणार आहे. बरोबर. आम्ही जसं एक केलं होतं, हां प्लीज, गंडस्थळावर तारे आणि मी. शिकारीला चाललोय, मी राजा, ते प्रधान, बंदूक घ्यायची, शिकार करायची. तर ते म्हणतात गंडस्थळावर लक्ष ठेवायचं. हा मी सांगतो तुला, मी तारे. ऐक इथून आता जायचं आणि शिकार करायची. तयार. काय करायचं आता? एक काम कर, गंडस्थळावर बंदूक ठेव. कुठं? गंडस्थळ कुठं असतं ते? इथं कसं असेल? नाही मग कुठं? काय? नाही इथं असतं. इथं गंडस्थळ. गंडस्थळावर बंदूक लाव. भाऊ ह्या इंडस्ट्रीमधलं तुमचं खूप एक तर पेमेंट महत्वाचं. काही चित्रपट करायचे असेल, अरे भाऊ एक चित्रपट करायचं आहे म्हटलं, अरे वा चांगलं आहे, चांगलं कॅरेक्टर आहे, सॉलिड रोल आहे, असं आधीच बोलून नंतर पण बजेट थोडा. मला कळत नाही, कमी बजेटवालेच का मला भेटतात. ते मला फार वाईट वाटतं की मीच मित्रांसाठी किती वेळ करत राहायचं. म्हणजे आतापर्यंत करत आलो, अजूनही आता करायचं, म्हणजे माझी काही प्रगती होऊच नाही का आर्थिक, असं सतत मला वाटत. असं का प्रॉब्लेम आहे, असं का होतं बरं? केलं नाही तर तेही काम जातं. बरोबर. त्यामुळे ते करणं गरजेचं असतं. आणि मग नंतर म्हणजे आत्ता फुबायफू केल्यामुळे आता थोडं जास्त विचारायला लागले. जी लोक तेव्हा विचारतही नव्हती आज यायला लागलीत. करतो चित्रपट करायचा, मस्त आहे, पेमेंट तोच प्रकार. म्हटलं अरे आता काय प्रॉब्लेम आहे बरं? मित्र सांगतात जास्त घ्या, सॉलिड मार्क, हे नको करू, नाहीतर नको करू. म्हटलं मग दुसरं एक सांगतो, त्याचं काय ऐकू नकोस, कर. कारण हे आता मी असं सोडलेत चित्रपट, जे काय देतील पेमेंट त्यात कर काम. काय करावं बरं? घरची परिस्थिती असल्यामुळे आपण तो विचार करतोच, आपला महिना गेला पाहिजे चांगला. बाकीच्या गोष्टी तर सोडत, त्या कधी होतील तेव्हा होतील, पण मग त्यासाठी करावंच लागतं. आणि मग तेवढं खूपतं की नाही असं तरी आता विचार करू नका, द्या चांगले पेमेंट द्या, जेणेकरून बरं वाटेल काम करताना सुद्धा. वैभव, ह्याच्या खुपण्याबद्दल तुझं काय मत आहे? डू यू अग्री विथ? नाही, पण मला वाटतं भाऊने त्याचंच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी त्याला काम करायला सांगायचे कमी पैशामध्ये, आता फुबायफूमुळे 4 कामं वाढली आहेत पण त्याच पैशात करायला सांगतायत.
तर मला वाटतं चॉईस त्याच्याकडे आहे आता, किंवा त्याच्याकडे आता बॉल आहे. तर बाबा ही कामं मी नाही करणार, किंवा 4 कामं आहेत त्यातली 2 कामं तर सोडू शकतोस. एकदा हा कामं सोडतोय असं लक्षात आल्यानंतर लोक पैसे देतील. तर मला वाटतं भाऊला मला हेच सांगायचं आहे की आता तोंड उघडायला शिक, याचा अर्थ पैसे मागायला शिक. मला तुमची गरज आहे तर मला आता एवढे पैसे तर द्या. तुम्ही म्हणताय तेवढे तर मी घेणारच नाही, पण मी म्हणतोय तेवढेही नको देऊ, काहीतरी सुवर्ण मध्ये तरी काढू त्यातून. तू शिकलायस काय सगळं? मी नक्कीच शिकलो. पूर्वी माझी ह्याच्यासारखीच अवस्था होती माझी. खरं तर माझं हसणं इतकं स्वस्त नाहीये. कार्यक्रमासाठी कुणी पैसे देऊन मला हसायला लावलं तर मी हसे नाही. माझ्या गोष्टींना तुम्ही हसा असं जेव्हा असतं तेव्हा मला फार हसायला येत नाही. माझं जरा महाग आहे हसणं. बाबा होतात तेव्हा मला तुमच्यासाठी काही करता नाही आलं. मला प्रत्येक वेळी माझ्या मित्रांच्यात माझे जे सगळं शुभचिंततात त्यांच्यात तुम्हीच दिसता. मला असं वाटतं तुम्हीच माझ्याशी त्यांच्यातून बोलतात.